आपल्याला माहिती असतं की बोर्ड एक्झाम ही असणार आहे. बरोबर. त्याच्यासाठी 8वी-9वी पासून आपण क्लासेस, ट्युटोरियल्स किंवा प्रोफेसर शोधत असतो. बरोबर. फक्त डिसिप्लिन नसल्यामुळे, कन्सिस्टन्सी नसल्यामुळे अभ्यास झालेला नाहीये आणि त्याचं प्रेशर येत आहे. बरोबर. हा कन्सिस्टन्सी आणि जर डेडिकेशन आणि डिसिप्लिन ठेवलं तर ते सोपं होणार आहे. म्हणजे जेव्हा पालक म्हणतात ना 10वीचा स्ट्रेस, 12वीचा स्ट्रेस, पण तुम्ही त्याला 8वी पासून ऑलरेडी ऍडमिशन घेऊन ठेवलेली आहे. बरोबर. ती तयारी आहे. ऑफकोर्स आय अग्री की अननेसेसरी प्रेशर की अर्धा मार्क कुठे गेला, 1 मार्क कुठे गेला, हे न करता किती कळतंय, किती लक्षात येतंय, कुठला विषय आहे आणि डिसिप्लिन टाइम टेबल जर मुलांनी फॉलो केला, हा एवढा मोठा पोर्शन नाहीये. हे सहज होण्यासारखं आहे आणि बाय हार्ट न करता त्याचा कॉन्सेप्ट जर समजून घेतला, ऍप्लिकेशन जर समजून घेतला, तर ह्या परीक्षा सोप्या जाण्यासारख्या. आणि महत्वाचं अजून एक म्हणजे एक्झाम ओरिएंटेशन. तुमचं जर झालेलं आहे, प्रिव्हियस पेपर सॉल्व्ह केलेले, तुम्हाला तुमचे लूप होल्स कळतायत, त्याच्यावर वर्क केलं तर हे सोपं होण्यासारखं आहे. पण म्हणतात ना, आपण ह्या सगळ्या गोष्टी करत नाही आणि नंतर अचानक प्रेशर आलं असं म्हणतो. ऑल सडन 10वीत एंट्री केल्या गेल्या एका महिन्यात बोर्ड एक्झाम नसते. बरोबर. त्याच्याकडे कमीत कमी 8 महिने असतात. पण त्याची तयारी तुम्ही 8वी-9वी पासून करताय. सो इट्स अ मॅटर ऑफ प्रिपरेशन, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी.